देवस्थानचे देवमाणूस महंत आबा मुंबईमध्ये असून सुद्धा समाजासाठी बरंच काय करण्याची इच्छा बाळगणारे आमचे मित्र नवलजी शेवाळे साहेब आणि आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, गाव करील ते राव काय करेल. म्हणजे जे गाव करेल ते एकटा माणूस करणार नाही, जे संघटना करू शकेल ते एकटा माणूस करणार नाही. पण एक अपवाद आहे, 4-4, 10-10 संघटना ज्या काय करू शकल्या नाहीत असं काम मंत्रालयातून कायदा नवीन बनवणं, कायदा बदलून घेणं अशी कामं एकट्याच्या हिमतीवर केली. ते आमचे सुरेश भाऊ कौदारे यांचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे की एकटा माणूस डोकं लावून काय करू शकतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मंदिर महासंघाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवस्थानचे जे सर्व आपण पुजारी एकत्र आलेलो आहोत, या सर्वांना जय गुरु. तर संस्कृत मध्ये म्हणतात की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, खरं बोला पण गोड बोला. आता डॉक्टर आहे, मला थोडस कडू औषध द्यावं लागतं, एवढं शक्य आहे तेवढं साखरेमध्ये घोळून देईल. परंतु काही खऱ्या गोष्टी साखर टाकून का होईना पण ती मात्रा देणं हे माझं काम आहे. तर माझा विषय जरा आजच्या चाललेल्या सगळ्याला जरा थोडासा तिरपा जाणारा किंवा आडवा जाणारा असा विषय असेल. आत्मपरीक्षण करण्यासाठीचे काय मुद्दे मांडावे म्हणून मी इथं आलेलो आहे. मी पूर्वी समाजाच्या कार्यक्रमाला जायला वेळ नसे, पण एक प्रकारचा कार्यक्रम मी आवर्जून घेत असे, नाकारत नसे, ते म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. तेव्हा माझं असं मत होतं की राजकारणासाठी आपल्याला वेळ नाही, संघटना बिघटना काही कामाच्या नसतात, फक्त मुलांशी बोलणं ही कामाची गोष्ट आहे. म्हणून मी फक्त गुणवंत विद्यार्थी सत्काराला जायचो. आणि तेव्हा तिथं भाषण करताना मी आवर्जून सांगायचो की तेव्हाचा मुद्दा मी परत आज मांडतो की कुठलाही समाज जर मोठा व्हायचा असेल, कुठलाही समाज जर प्रभावशाली व्हायचा असेल, तुमच्या समाजाचं राज्य जर प्रभुत्व, इन्फ्लुएन्स जर बाकी सगळ्या समाजावर वाढायचं असेल, म्हणजे तुमचा समाज, तुमची जात जर मोठी व्हायची असेल तर काय करावं लागेल. तर मी सांगायचो की त्याला सत्ता मिळवावी लागते. ज्याची सत्ता तो बाकीच्या समाजावर प्रभुत्व गाजवतो. मग सत्ता कशी मिळते? 4 मार्गाने मिळते. एक, पहिली राजसत्ता. तुम्ही राजे असाल तर म्हणजे परंपरेनं म्हणजे त्यांचा मुलगा राजा वगैरे व्हायचा, त्यामुळे तुम्ही राजघराण्यातले असाल तर राजेशाही संपली, लोकशाहीमध्ये येतं. दुसरा मार्ग होता धर्मसत्ता. राजा जरी असला तरी ज्याचं ऐकावं लागतं असं ब्राह्मण, आचार्य, पुरोहित, पुजारी हे होणं म्हणजे राजावर इन्फ्लुएन्स करणं, म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या हातामध्ये अप्रत्यक्षपणे सत्ता असायची. जगामध्ये, भारतातच नाही, परदेशात जरी गेलं तरी सत्ता ही राजा आणि चर्च, तसं राजा आणि पुरोहित या 2 वर्गामध्ये सत्ता ही साधारणतः संतुलित राहायची. त्यामुळे सत्तेमध्ये राहण्याचे पहिले 2 मार्ग कुठले? एक तर राजसत्ता, सत्तेच्या खुर्चीमध्ये असणं, किंवा त्याला मार्गदर्शन करणारा पुरोहित असणं. या 2 गोष्टी असायच्या ज्याच्यावर तुम्हाला सत्ता मिळायची. लोकशाहीमध्ये राजेशाहीच्या ऐवजी आली लोकशाही. इथं जन्मानं नाही परंतु मतदानावर तुम्हाला सत्ता मिळायला लागली. त्यामुळे तुम्हाला खुर्चीमध्ये बसायचं असेल तर मतं मोजली जायची, डोकी मोजली जायची. आपली डोकी एका हॉलमधले निम्मा हॉल भरला एवढीच आहे, यापेक्षा जास्त आपल्याकडे डोकी नाही. त्यामुळे आपण हेड काउंटवर डोकी मोजून सत्तेमध्ये येऊ शकू हे अवघड आहे. आणि ते जर यायचं असेल तर आपले मतदार किती आहेत ही डोकी मोजण्यापेक्षा, आपल्या गुरुवाची मतदार किती आहेत हे मोजण्यापेक्षा आपलं डोकं लावून काही जण सत्तेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे ते डोकं लावावं लागतं सत्तेमध्ये यायला. परंतु समाजाला, तुम्हाला, आम्हाला, प्रत्येक आपल्या मुलाला जर करिअर करायचं असेल, मी सांगायचो जर मुलाला करिअर करायचं असेल तर राजकारण हा सरसकट करिअर नाही. जसं मराठ्याचा मुलगा असेल, काही नसेल तर राजकारणात जाईल.
तसं आपल्या समाजामध्ये होत नाही. त्यामुळे सत्ता मिळवायचा मार्ग आपला तो पहिला बाजूला आणि खूप अवघड मार्ग आहे. त्यामुळं प्रत्येकानंच ग्रामपंचायतला उभं राहावं, सरपंच व्हावं, आमदार व्हावं इतकं सोपं आपल्या समाजाच्या संख्येमुळे नाही राहिलेलं. दुसरा मार्ग धर्मसत्ता, मी त्याच्यावर डिटेल परत बोलेन. तिसरा मार्ग जो असतो त्याला म्हणायचं धनशक्ती. एक राजशक्ती, राजसत्ता, दुसरी धर्मसत्ता, तिसरी धनसत्ता. तर ही धनसत्ता कुठली आहे? तर मला सांगा, आता तुम्ही पुण्यामध्ये जर गेलात, तुम्हाला कुठली एजन्सी मिळवायची असेल, मी माझ्या लाईनचं सांगतो, हॉस्पिटल लाईनला मी मेडिसिनची एजन्सी मिळवायला गेलो होतो. मला होलसेल एजन्सी पाहिजे, नाही मिळणार. 95% एजन्सी या जैन आणि मारवाडी या समाजाकडे आहेत. इतर कुठल्या समाजाला ती एजन्सी मिळत नाही. तुम्ही त्या व्यवसायामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळं पुण्याच्या मार्केटवर, मुंबईच्या मार्केटवर, सर्व जिथून पैसा तयार होतो त्या व्यापारावर सत्ता कोणाची आहे? जैन आणि मारवाडी. त्यांचा मुख्यमंत्री आहे का? नाही. त्यांचे मंत्री आहेत का? नाहीत. किरकोळ तुरळक असले तर. त्यांचे अधिकारी आहेत का? खूप कमी. पण तरी समाजातून सत्ता चालते का? अख्खा व्यवसाय त्या समाजानं ताब्यात ठेवलेला आहे. त्यामुळे राजसत्ता, धर्मसत्ता, त्या खालोखाल आली ही अर्थसत्ता, व्यापाराची सत्ता, पैशाची सत्ता. तिथं आपल्याला शक्य आपल्या मुलाला पाठवणं का? शक्य आहे. व्यवसायामध्ये उतरून ते लोक एकमेकाला मदत करतात. दुसरी एजन्सी म्हणजे दुसऱ्या कोणाला एजन्सी घेऊ देत नाहीत. तसं आपल्याला आपल्या मुलाला व्यवसायामध्ये उतरलं तर आपण जे लोक व्यवसायामध्ये आहेत त्यांनी त्याला मदत केली पाहिजे. जसं मंदिरामध्ये आपल्याला वेद शिकायचं असेल तर ब्राह्मण आपल्याला मध्ये येऊ देत नाहीत. तर आपण काय करायला पाहिजे? तर आपण आपल्या पुरोहिताला, आपल्या मुंजीसाठी, आपल्या लग्नासाठी मी गुरुवाच्याच पुरोहिताला बोलून एवढं तरी आपण केलं पाहिजे. शेवटी व्यवसाय हा एकमेकाला व्यवसाय देण्यातून होतो. त्यामुळे आपल्याला या प्रत्येक समाजाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. कारण आपलं ध्येय काय? सुरुवात काय केली की आपल्या समाजाला मोठं व्हायचं असेल तर, कारण मी एकटा मोठा होऊन, तुम्ही एकटे मोठे होऊन समाज मोठा होत नाही. समाजातले प्रत्येक व्यक्ती ही मोठ्या पदावर किंवा संपत्तीनं मोठी व्हायला पाहिजे, तेव्हा समाज श्रीमंत होतो, त्याचा फायदा बाकी समाजाला होतो. तर हा समाज जर मोठा आणि समृद्ध व्हायचा असेल तर ही तिसरी सत्ता आहे अर्थसत्ता. पैसे मिळवण्यासाठी व्यवसायात उतरावं लागतं आणि व्यवसायात उतरायसाठी वेगळे स्किल लागतात. ठेविले अनंते पैसेची राहावे असं समाधान, ही शिकवण आहे ती बाजूला ठेवावी लागते. आणि जोडावे धन उत्तम व्यवहारे, तर हा व्यवहार करून, उद्योग करून आपल्या मुलाला त्यामध्ये उतरवलं पाहिजे. आणि शेवटची जी सत्ता आहे मी त्याला म्हणतो ज्ञानसत्ता. नॉलेजमुळं, ज्ञानामुळं जी तुम्हाला ताकद येते. उदाहरण, कुठला समाज या डोक्यावर, ज्ञानावर सत्ता गाजवतोय? मंत्रालयात जा, सर्वाधिकारी ब्राह्मण आहेत. न्याय व्यवस्थेत जा, सर्व अधिकारी ब्राह्मण आहेत. एकेकाळी ते फक्त मंदिरामध्ये होते, आता कसं काय अचानक ते सर्व? तर जिथं जिथं सत्ता, म्हणजे पूर्वी जेव्हा राज्याकडून सत्ता मिळायची तेव्हा ब्राह्मण तिथं होते. आता जिथं प्रशासनामध्ये ब्राह्मण तिथं आहेत का? ज्ञानाच्या जोरावर. शिक्षण घेतल्यामुळं दोन समाजांनी प्रगती केली आणि तो समाज म्हणजे आणखीन वर गेला. दोन समाज कुठले? एक ब्राह्मण, दुसरा मारवाडी नाही शिकला, गुजराती पण नाही शिकले, फक्त पैसे मोजायला शिकलेत ते. दुसरा समाज कुठला? शिकून समाज सुधारला. दुसरं उदाहरण कुठलं? ब्राह्मण पण आणि बौद्ध. बौद्ध हे, विचार करा, ज्या समाजाला काहीही, शून्य संपत्ती होती, शून्य संधी होती, काहीही पर्याय नव्हता, तो समाज आता प्रत्येक स्तरामध्ये त्याचं प्रतिनिधित्व आहे. हडली मागच्या 50 वर्षामध्ये, 30-40 वर्षामध्ये हा बदल झाला. कशामुळे? की ज्या समाजाला आपण शिवून घेत नव्हतो तो समाज आता प्रत्येक खुर्चीमध्ये जाऊन बसलेला आहे. आणि जो समाज सत्तेच्या खुर्चीमध्ये होता त्याला लाखाचे मोर्चे करून आंदोलन करावं लागतं की आम्हाला आरक्षण द्या. ही वेळ का आली? शिकले, शिकून ते पदावर जाऊन बसले. त्यामुळे दोनच समाज, म्हणजे आपल्याला आदर्श घ्यायचा असेल, जर व्यवसायात यायचा असेल, जैन मारवाडी समाजाचा आदर्श घ्या. जर तुम्हाला सत्तेमध्ये यायचं असेल तर तुम्हाला मराठ्यांचा आदर्श घेऊन फायदा नाही, कारण आपल्याकडे तेवढी संख्या नाहीये.
आपल्या समाजातले जे जे कोणी आमदार जिल्हा परिषद निवडून आलेले आहेत, सरपंच झालेले आहेत, त्यांचा सल्ला घ्या. कसं व्हायचं संख्या कमी असताना. आणि सर्वात सोपा मार्ग, प्रत्येकाला आपल्या मुलाला जो मार्ग द्यायचा आहे तो म्हणजे शिकलं पाहिजे. शिकून तुम्हाला मोठ्या पदावर जायचं आहे, तर तुम्हाला ही सत्ता आणि संपत्ती दोन्ही मिळू शकते. हा आहे ज्ञानाचा मार्ग.